सुरे लग्नात बरीच माणसं आहेत, परत मागच्या वेळेसारखा गोंधळ व्हायला नको. पैसे नीट जपून ठेव. होय ना, मी येतो, ठेव. चल. बुधवाराच्या आई वडिलांना बोलून घ्या कन्यादान करण्यासाठी. हो गुरुजी, वधूला आहे नाही कन्यादानासाठी. हरकत नाही, वडिलांना सुपारी घेऊन बसवा. वडिलांना अजून 2 माणसं लागतील धरून ठेवायला. ते काय आता उभं राहू शकणार नाहीत. दुसरा काय मार्ग आहे का बघा. गुरुजी, माझ्यासाठी माझा दादा आणि वहिनीच माझे आई बाबा आहेत. त्यांनी माझं कन्यादान केलं ना तर आवडेल मला. चालेल की. तुम्ही दोघे पुढे या. जिम, तुझ्याच्यानं काय होईल असं वाटत नाही. मलाच काहीतरी केलं पाहिजे. ही संधी सोडून जमणार नाही. शत्रुभैया, या लग्नात काय खोडा घातला नाही, त्यामुळे काय मज्जाच येत नाही बघा. हे शक्य आहे का छत्री? आता इथं सप्तपदी पूर्ण होणार
आणि तिकडे सूर्याच्या कर्जाची मुदत संपणार. नाही, धनुचं लग्न होऊन धनु निघून जाणारच या घरातनं. पण आज सूर्याच्या हातून पण हे घर जाणार. आज सूर्याचा या घरात शेवटचा दिवस. शत्रू भैया, हे ऐकून लई भारी वाटते बरं का. थांब, कोण आहेस तू? राजू ते दाजींचे बूट नाही ना चोरले ते या लग्नाचा उपयोग काय? होय तर, पण ते बूट ना असे पद्धतशीर चोरले पाहिजेत आपण. पण बूट आहेत कुठं? मी या मुकडून माहिती काढते. काय माहिती? मेकअप करते तिचा आपल्याला बूट पाहिजे. यमू, अगं कसली भारी दिसते, कसला भारी ड्रेस आहे. मी ना भागूला पण शिवणार आहे असा. राजू ताई, गळ्यातलं तर बघ कसलं सुंदर आहे. सुंदर आहे. यमू, तुला चॉकलेट पण आवडतं ना ग? हा, भागू म्हणली होती मला. मी देते की तुला चॉकलेट. पण मला सांग, दाजींची बुट कुठे आहेत? नाही सांगणार. यमू 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 यमू, मी तुला परीक्षेला पेपर दाखवते ना, सांग ना मग बुट कुठे आहेत? सांग. परीक्षेला पेपर दाखवते. नाही सांगणार. तुला माहिती का, मला ना लाडूंची लय मोठी ऑर्डर येते. त्यातले अर्धे लाडू मी तुला पाठवेन. सांग आता सांग. नाही सांगणार. यमू, मी तुझं सगळं होमवर्क करते. हा, आता तरी सांग ना कुठे आहेत बूट? सांग. नाही सांगणार. नाही सांगणार? ठीक आहे, नको सांगूस. आमच्या काजूने केव्हा शोधून काढले असतील बुट. काजू बुटन. हा, कुठं, कशी? बागू,
शेवटच ठेवा तुम्हाला. ठेवा लागतात की. नाही नाही दाजी असं कसं पैसे द्या आणि मगच बुट थकले मला पैसे पाहिजे. पैसे द्या. आता काय पर्याय नाही, लय जमावलंय. द्या. तुम्ही काय कामातच नाहीये. लग्नाला काय किती 1 2 अहो, मग ते कशाला? हा दिवस बघण्यासाठी किती आणि काय काय सहन केलं मी आणि दादाने. आता बा राक्षता पडायची वेळ झाली ना, कावा बोलणार. सूर्यकांतराव, आधी 15 लाख रुपये द्या, नाहीतर हे लग्न होणार नाही. पैसा पैसा पैसा, लग्न करता की सौदा. काय बी झालं तरी अशा घरात मी माझ्या बहिणीला अजिबात देणार नाही. हो दादा, आम्हाला पण नको आहे लग्न. पण दादा म्हणतो तसा चांगल्या माणसांना यश मिळतच. धनु, तुझं लग्न आणि गुढीपाडवा एकाच दिवशी आलंय बघ. हे घर किती आनंदी झालंय ना. हो बहीण, या घरासाठी ना गुढीपाडवा नेहमीच शुभ ठरलाय बघ. हो, पण आता तुझा गुढीपाडवा तुझ्या घरी असणार आहे इथून पुढे. आणि माझा विश्वास आहे तू या घराला जसा आनंद दिलाय ना तसा तुझ्या घराला सुद्धा नक्कीच देशील आणि तुझा संसार फुलवशील. छान संसार कर, काळजी घे. बरं, तू आवर, मी आहे बाहेर आहे. गुढीपाडवा म्हणजे नव्याने सुरुवात असती बाळांनो. जुनं समजा झटकायचं आणि नव्यानं आयुष्याकडे बघायचं. दारात आपण गुढी उभारली पाहिजेच, पण प्रत्येकानं आपल्या मनात सुद्धा एक गुढी उभारली पाहिजे. समजलं? आई, मनात गुढी कशी उभी करायची? विश्वासाची काठी उभी करून त्याला ना प्रेमाच्या गोडव्याच्या बत्ताशाची माळ लावून, आनंदाची खण साडी गुंडाळून, निराशेचा तांब्या कायमचा उलटा करून अशी उभारायची असते गुढी. पोरींनो, तुम्ही सगळ्याजणी उद्या लग्न करून आपापल्या घरी जाल ना, तेव्हा तुमच्या मनातली गुढी पण ना कायम अशीच उभारलेली ठेवा. तुमच्या आयुष्यात उद्या किती जरी संकट आली ना तर ही गुढी आहे ना तुम्हाला कायम बळ देत राहील. काय मग धनू, मनातली गुढी उभी करायला जमल ना? हो दादा, उभारेल मी माझ्या मनात गुढी. धने, अगं झालं लग्न, अजून किती आवरणार आहेस? गुढी उभारायची तयारी करत होते. काय नाही. हे
धनु दीदीनं आपल्याला कधी रडवलंय का? कधीच नाही. तिनं कायम हसवलंय. मग आपण पण तिला आपलं काय ठरलंय माहितीये ना? नाही जायचं दादा. माझा एक हे बघ. धनी, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू ना हीच तुझी ताकद आहे. ते कधीच मावळू देऊ नको. हं? काय तू तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही ह्याची खात्री आहे मला. काय दत्तूराव, बरोबर बोलतोय ना मी? सूर्यादा, मला आवाज नको बोलू. अरे तुरीच बोल. अहो मान आहे ते तुमचं. माझ्या बहिणीला सुखात ठेवा. मला नाही जमणार हे सूर्यदा. माझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. सूर्य, तुम्ही मनच्या मागं मागे या. आमच्याकडची प्रथा आहे, सुनेला शेजारच्या 5 घरात दाखवायची. हा येतो. चल. वहिनी, सुखी राहा. या लोक. चला अजून 5 घरं फिरायच्यात. चला.